आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. कवितेचे शीर्षक आहे तिच्या त्या नाजूक वळणावर. मानलं तर तिच्या नाजूक अवस्थेत जन्म, बालपण आणि तारुण्य, सेकंदा सेकंदाला बदल होतात तिच्यात. मानलं तर खरं तर नाही करणार कुणी मान्य. जन्माला येतानाच ती मोठा व्याप घेऊन येते. घर, समाज, नातेवाईक यांच्यात मोलाचा समन्वय राखते. रांगायला लागली की स्मरणात ठेवावं तिचं पहिलं पाऊल. रांगायला लागली की स्मरणात ठेवावं तिचं पहिलं पाऊल. लक्ष नसतं म्हणे भराभर वाढ होण्याची चाहूल. मोठं होताना ती नुसती मोठी होत नाही, तिच्यातले अनेक बदल सांगू पाहतात काही बाई. व्हायला लागतात तिला जाणीवांच्याही जाणीवा. काट्यांनाही जपून ठेवते ती होताना कौतुकाची वाहवा. मनाच्या खोल कप्प्यात जाळतात तिला वेदनांच्या कळा. जो तो भेटेल त्याला ती लावत असते लळा. श्वासांनी रोखते ती बांध तिच्या अश्रूंचा. अनावर होता मग एके दिवशी दुथडी भरून पूर येतो अश्रूंचा. तिच्या त्या वळणावर शोध घेई ती त्याचा, जो समजून घेईल अर्थही तिच्या मौनाचा. तारुण्याची फुलता सुगंधी फुले राणावनातही ती स्वच्छंदी बागडते. खुडता मग बावरी कळी क्षणात ती कोमेजूनही जाते. टाळते ती शब्दांचा खेळ, ओढते मर्यादांचे पांघरून स्वतःवर. कुणीतरी समजावी तिची अस्वस्थता तिच्या त्या नाजूक वळणावर, तिच्या त्या नाजूक वळणावर. थँक्यू.